लहान मुलांच्या सर्दी खोकल्यासाठी घरगुती 15 जालिम रामबाण उपाय। बदलत्या वातावरणामुळे किंवा थंडीत लहान मुलांना खूप सहज व लवकर सर्दी खोकला होतो, पण काही रामबाण घरगुती उपायांच्या मदतीने त्यांना आराम दिला जाऊ शकतो। तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे खोकल्यावरती अगदी साधे व सोपे रामबाण उपाय, जे की मी माझ्या बाळासाठी नेहमी वापरते। नंबर 1, बाळाला जर का रात्रीचा खोकला जास्त येत असेल आणि बाळ 2 वर्षापेक्षा लहान असेल तर त्याच्या उशीजवळ निलगिरीच्या तेलाचा थेंब टाका किंवा तुम्ही हे बाळाच्या कपड्यांना सुद्धा लावू शकता। त्यामुळे बाळाचे नाक उघडेल आणि बाळाचा खोकला कमी होईल आणि बाळाला बऱ्यापैकी आराम मिळेल। नंबर 2, जर का मुलाला सर्दी झालेली असेल आणि त्याला श्वास घेण्यास त्रास होत असेल तर एका मोठ्या भांड्यामध्ये गरम पाणी करा आणि 10 ते 15 मिनिटे त्याची वाफ मुलाला द्या, किंवा तुम्ही मार्केटमधून स्टीमर पण घेऊ शकता आणि त्याने पण वाफ देऊ शकता। स्टीमर बाय करण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। नंबर 3, लसणाच्या 2 ते 3 पाकळ्या आणि 2 चिमूटभर ओवा एका मिनिटासाठी गरम करून घ्यावे आणि हे मिश्रण थंड झाल्यावर बाळाजवळ ठेवावे। याचा वास बाळाला खोकल्यापासून आराम मिळवून देण्यास मदत करतो। नंबर 4, एका छोट्या चमच्यामध्ये अर्धा चमचा ज्येष्ठमध पावडर घ्या आणि त्यामध्ये 1 चमचा मध मिसळा आणि हे चाटण बाळाला हळूहळू चाटायला द्या। दिवसातून किमान 3 वेळा हे मिश्रण बाळाला द्या। जर का बाळाला ओला खोकला झाला असेल तर हे खूपच प्रभावशाली आहे। ओला खोकला म्हणजे खोकताना कफ येतो। नंबर 5, ओवा आणि तुळशीचे पाने पाण्यात टाकून उकळून घ्या आणि ते पाणी बाळाला प्यायला द्या। त्यामुळे बाळाला खोकल्यापासून आराम मिळेल आणि छातीतील कफ कमी होईल। नंबर 6, जर का बाळ 2 वर्षापेक्षा लहान असेल तर मोहरीच्या तेलाने आणि लसणाने बाळाच्या छाती, पाठ आणि मानेला मसाज करा। नंबर 7, बाळाचा घसा जर का खवखवत असेल तर बाळाला दिवसातून 2दा कोमट पाण्यामध्ये मीठ घालून गार्गल करण्यास सांगा। खारट पाण्यामुळे वेदना आणि घशांच्या संसर्गापासून त्वरित आराम मिळतो। तुम्ही हे 6 वर्षाच्या वरील मुलांसाठी करू शकता। नंबर 8, 1 ग्लास दुधामध्ये हळद घालून रोज रात्री मुलाला प्यायला द्या। यामुळे घसा खवखवणे, सर्दी यापासून लगेच आराम मिळतो। त्याचबरोबर दुधामध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असल्याने ते बाळाला ऊर्जा देते आणि हळद हे अँटीसेप्टिक असते, त्यामुळे सर्दी खोकल्यावर लवकर आराम मिळतो। नंबर 9, 1 कप पाण्यात चिमूटभर ओवा घ्या, त्यामध्ये 1 चमचा गूळ घाला आणि हे चांगले उकळून घ्या। उकळून झाल्यानंतर हे गाळून घ्या आणि 1 टीस्पून मुलाला द्या। यामुळे बाळाला सर्दी खोकल्यापासून आराम मिळतो। नंबर 10, 1 कांदा कापून घ्या, त्यात थोडे पाणी घाला आणि ते गाळून घ्या आणि हे लहान मुलाला दिवसभरातून 1 चमचा द्या। यामुळे नाक मोकळे होईल आणि सर्दी, कफ आणि खोकल्यापासून मुक्ती मिळेल। नंबर 11, एका कपामध्ये मध आणि लिंबाचा रस घ्या, नंतर त्यात कोमट पाणी घाला आणि ते बाळाला प्यायला द्या। मधामुळे याची टेस्ट गोड असल्यामुळे बाळ आवडीने पिईल आणि त्याला सर्दी खोकल्यापासून आराम मिळेल। नंबर 12, जर का बाळाला खूप जास्त खोकला आणि कफ झालेला असेल तर 5 लवंग भाजून घ्या, त्या थंड झाल्यानंतर बारीक करा आणि त्यामध्ये मध घाला आणि बाळाला झोपण्यापूर्वी द्या आणि शक्य झाल्यास त्यानंतर पाणी प्यायला देऊ नका। यामुळे खोकल्यावर लवकर आराम मिळतो। नंबर 13, 1 चमचा तुपामध्ये 1 चिमूटभर ताजी मिरीपूड मिक्स करून लहान मुलांना द्या। यामुळे सर्दी खोकल्यापासून आराम मिळतो। नंबर 14, आल्याचे पातळ तुकडे करा
त्यानंतर त्यामध्ये थोडेसे मीठ घाला आणि ते लहान बाळाला खायला द्या. हे मिश्रण बाळाची सर्दी, खोकला आणि घसा खवखवणे कमी करण्यास मदत करते. नंबर 15. 1 कप दुधात थोडासा लिंबाचा रस, मध आणि थोडी दालचिनी पावडर मिसळा आणि हे थोडे गरम करा. नंतर लहान मुलाला हे मिश्रण द्या. यामुळे बाळाचे नाक साफ होते आणि सर्दी कमी होते. बाळाच्या सर्दी खोकल्यासाठी यामधील काही उपाय वापरून बाळाचा सर्दी खोकला कमी करण्यास मदत करू शकता. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.